आहे. निवडणुकीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत, राम शिंदे यांना सुद्धा, आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा वेळ मागतो आहोत. बाळासाहेब भास्कर जाधवांचं नाव दिलेलं आहे, पण त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद होत नाही. या अनुषंगाने काही अदलाबदली होऊ शकते का? विधान परिषदेचं शिवसेनेकडे आणि विधानसभेचं काँग्रेसकडे? काही नाही, आता सध्या सरळ चर्चा झाली की इथून खाली आहे, आपल्याला ते मिळाले पाहिजे दोघांनाही, त्याबाबतीत चर्चा झालेली आहे आमची. आणखी आमचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार जी आपल्या बरोबर बोलतो. वडेट्टीवार साहेब, ठाकरेंची काय प्रतिक्रिया आहे? नाही, या संदर्भात आज एकदम सविस्तर चर्चा झाली आणि अनेक विषयावर चर्चा झाली. भविष्यातील होणाऱ्या निवडणुका त्या कशा पद्धतीनं लढाव्यात त्या संदर्भात चर्चा झाली आणि एकूण राजकीय चर्चेमध्ये ओघाओघानं या विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या संदर्भातही चर्चा झाली. आणि आज पवार साहेब दिल्लीमध्ये आहेत, उद्याची निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाची. ते मुंबईत आल्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा भेटणार आहोत. आम्ही वेळ मागितला आहोत आणि यानंतर मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. संख्याबळानुसार आमच्याकडे आहेच ते विधान परिषदेमध्ये, त्यात काही दुमत नाही. म्हणून या विषयाला घेऊनच आजची ही चर्चा होती. ठाकरे यावर काय त्यांच्या करणार काही नाही, त्या चर्चेमध्ये खरं तर संपूर्ण दोन्ही खाली आणि वर दोनही पदांची एकत्रित आपण भरलेच पाहिजे दोन्ही पद, त्याची चर्चा नक्की पॉझिटिव्हच झाली आमची. आता आमच्याकडे तो निर्णय नसतो, दिल्लीवरून आमच्या हायकमांडकडून जो निर्णय येतो त्यावर निर्णय झाला कारण अशी चर्चा होती की सतेज पाटलांचं नाव मधल्या काळात चर्चेत होतं. हो ना, आहेच ना, त्यांचं नाव चर्चेत आहेच, त्याबद्दल वडेट्टीवार साहेब, एक मराठीत प्रश्न आणखी आहे. जसं बाळासाहेब थोरात म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही सविस्तर चर्चा झाली. तुम्ही म्हणतात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबर जाण्याचा किंवा दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय, तर त्या अनुषंगानं आज काही चर्चा झाली का की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरेंना बरोबर घ्यावं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच एकत्रित लढतील, काँग्रेसला राज ठाकरेंना सोबत घेणं मान्य आहे का? या अनुषंगाने काही चर्चा झाली का? नाही, याही संदर्भात चर्चा झालेली आहे. आम्ही उद्धवजींशी चाललेली चर्चा, उद्धव साहेबांबरोबर आम्ही दिल्लीच्या आमच्या हायकमांडशी चर्चा करणार आहोत आणि हायकमांडच्या चर्चेनंतर यावर आम्हाला अधिक भाष्य करता येईल. आज आम्ही त्यावर फार काही बोलू इच्छित नाही. पण उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं की ते राज ठाकरे आणि ते एकत्रित लढणार आहेत, या संदर्भात काही तुम्हाला स्पष्टता दिली आहे का? आम्ही त्यावर त्यांची काय चर्चा झाली हा आमचा संबंध नाही. आमची काय चर्चा होते आहे यावर आमचा संबंध नाही. वडेट्टीवार साहेब, आम्ही आघाडीत आहोत. आम्ही दोघांनी किंवा तिघांनी मिळून आमच्या आघाडीतील तिघांनी एकत्रित निवडणुकीच्या संदर्भात कसं पुढे जायचं यावर चर्चा. म्हणजे याआधी उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषणं असतील किंवा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि मी एकत्र निवडणुका लढतो. आज त्या बाबतीतली तुम्हाला काही स्पष्टता दिली का या चर्चेमध्ये? मी त्या संदर्भातच बोललो, परत पुन्हा रिपीट करतो आहे. ही जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू. दिल्ली आमचे हायकमांड आहेत. हायकमांडच्या चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ. थोडासा तुम्ही जरा पेशेंस. आज आप लोगों की मुलाकात उद्धव जी से हुई, विधान परिषद में नेता विपक्ष पद को लेकर क्या चर्चा हुई, स्थानीय बॉडी लेवल? निश्चित रूप से माननीय बाला साहब थोरात CWC मेंबर और कांग्रेस के हमारे राज्य के वरिष्ठ नेता पटेल साहब हमारे उपनेता विधानसभा के, ये दोनों नेता हमारे उपस्थित थे. उनकी उपस्थिति में विस्तृत चर्चा हुई. इस विस्तृत चर्चा में काफी देर तक हमने हर विषय को लेकर चर्चा की. आने वाले चुनाव में, भविष्य में जो चुनाव होने जा रहे हैं उसको लेकर क्या स्ट्रेटेजी अपनाए, क्या अलायंस के बारे में, इसके बारे में भी चर्चा हुई है. और उसके साथ साथ विधान परिषद का जो जगह अभी रिक्त हुई है, खाली हो, उसको भी लेकर हम लोग चर्चा किया है और ये अच्छी चर्चा हुई, सब पॉजिटिव चर्चा हुई. हम लोग फिर से
पवार साहब को मिलने वाले हैं। पवार साहब आज दिल्ली में, और हमने सीएम साहब का भी समय मांगा है। सीएम साहब से भी हम चर्चा करेंगे और उनके चर्चा के बाद हम आपके सामने फिर से आएंगे। संख्या बल है विधान परिषद में, उसके चलते निश्चित रूप से संख्या बल हमारा बड़ा है, उसमें तो है ही, कोई छुपा हुआ नहीं है, और जगह रिक्त है। तो इसीलिए हमने इस विषय को लेकर